नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनधारकांचे अच्छे दिन. पेन्शनर्सच्या मागण्या मंजूर. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच वेगवेगळ्या कर्मचारी आणि पेन्शनर संघटनांच्या 6 प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. विविध राज्यस्तरावर व केंद्रीय स्तरावर पेन्शनर्सच्या 6 प्रमुख मागण्याविषयी घेतलेले महत्त्वाचे निर्णय पाहूया. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. केंद्र आणि राज्य शासनाकडून पेन्शनरसाठी प्रमुख मंजूर मागण्या कोणत्या, चला तर पाहूया. जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर NPS कर्मचाऱ्यांना देखील निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या 50% पक्की पेन्शन आणि कौटुंबिक पेन्शनला मंजुरी दिलेली आहे. पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शनची रक्कम वाढवणे आणि महागाई भत्त्यात 3 ते 6% पर्यंत वाढ करण्याचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. एकदा पेन्शन अंतिम मंजूर झाल्यावर त्यात अचानक कपात किंवा बेकायदेशीरपणे वसुली करण्यावर शासनाने आता बंदी घातलेली आहे. पेन्शनर्सच्या मृत्यूनंतर पेन्शन पे ऑर्डर थेट केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाकडे जमा करण्याचे निर्देशही दिले आहेत, ज्यामुळे आता कागदपत्रे हरवण्याची समस्या टळणार आहे. नवीन वेतन आयोगाच्या अंतर्गत पेन्शन व ग्रॅज्युटीत मोठी वाढ करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून कर्मचाऱ्यांच्या अनेक पे लेवलच्या मागण्या विचारात घेतल्या जात आहेत. तर याशिवाय पेन्शनरसाठी कॅशलेस आरोग्य सुविधा, वाढते वैद्यकीय भत्ते आणि पेन्शनधारकांच्या संघटनांच्या स्थानिक मागण्या निकाली काढण्यावर आता भर दिला जाणार आहे.